जर नॉर्मल मिडल क्लास लाईफ जगायची असेल तर एक मंथली किती इन्कम तुमची असली पाहिजे? फार डिफिकल्ट आहे हा प्रश्न, कारण का सगळ्यांचे ना गरजा, लाईफस्टाईल हा खूप डिफरन्स. तू बघशील तर आता आजकाल दोन्ही म्हणजे महिला पण जॉब करतायत, पुरुष पण जॉब करतायत, दोघं मिळून घर आपला संसार आपला पुढे नेत आहेत. जर का दोघांनी एकत्र येऊन साथ देऊन जर का ते इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर त्याला जास्त अर्थ मिळतोय. सो बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला सॅक्रिफायसेस करायला लागतात. आपणच चॉईस करतो त्या, कारण का आपल्याला आपल्या मुलांना पण वेळ द्यायचा असतो, बरोबर. आपल्या फॅमिलीला वेळ द्यायचा असतो. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मज्जा पिंकच्या स्पेशल सेगमेंटमध्ये बाईचं बजेट बुक. प्रज्ञा मॅम आपल्या सोबत आहेत आणि आज आपण नवीन विषयांवरती चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. इन्व्हेस्टमेंटचा आपला मुद्दा सुरू होता. सो इन्व्हेस्टमेंटबद्दलच मला काही अजून प्रश्न आहेत. एक असते शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, एक असते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. मग किती अमाऊंट कसं इन्व्हेस्ट करायचं त्याच्यामध्ये? शॉर्ट टर्म म्हणजे काय, तुला आता कुठल्याही 6 महिन्यात, जसं आता घरा घ्यायचं आहे 6 महिन्यात डाऊन पेमेंटची तयारी लागू शकते. दुसरं काय, मुलांच्या शिक्षणाला फीस भरायची येऊ शकते, LICचे प्रीमियम भरायचे असतील, अशी काहीही, किंवा वेकेशनला जायचं आहे मला, तर ह्या पैशांना आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स म्हणतात. तिथे आपल्याला काहीही रिस्क देता येत नाही. जर का ते आपण रिस्की ॲसेट्समध्ये जर का इन्व्हेस्ट केले तर आपल्याला लॉस होऊ शकतात. म्हणून मग तिथे FD, डेट फंड्समधल्या SIPs, RD असे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतात. दुसरं झालं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. तिथे कसं आहे, आपल्याला मुलांचं शिक्षण पुढे जाऊन 8-10 वर्षांनी येणार आहे, आपलं स्वतःचं रिटायरमेंट, किंवा 5 वर्षांनी मला घर घ्यायचं आहे, असं काही जे खूप एक 5-1 वर्ष म्हणजे 3+ इयर्स आपल्याकडे स्पॅन असतो, त्याला आपण थोडंफार म्हणता येईल की लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. तिथे मग इक्विटी SIP, गोल्ड, रिअल एस्टेट अशा इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला करता येतात. तिथे जर का तू शॉर्ट टर्म करायला गेलीस, म्हणजे FD किंवा LICच्या पॉलिसीज, तर मग तिथे आपल्याला नुकसान होऊ शकतं, कारण का काय, आपले पैसे ना इन्फ्लेशनला बीट होऊन वाढणार नाहीत. तर मग म्हणून फार महत्त्वाचं असतं की लाँग टर्मला इक्विटीचा फ्लेवर असला पाहिजे आणि शॉर्ट टर्मला रिस्क बिलकुल नसली पाहिजे. ओके. अनेकदा असं होतं की इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला टॅक्स वगैरे सध्या खूप लागतं आहे. तर काहींचं असं असतं की नाही, आम्हाला थोडं टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे. तर त्यासाठी काही ऑप्शन आहेत का? त्यासाठी वर्षानुवर्ष गव्हर्नमेंट आपले सगळे टॅक्स डिडक्शन्स कमी करत चाललेत, कारण का त्यांनी मोठा स्लॅब वाढवलेला आहे. म्हणजे आता तू बघशील तर 12 लाखापर्यंतच्या इन्कमवर स्लॅब नाही हो. आहे. तर कसं आहे, तुम्ही फक्त टॅक्स हा पर्स्पेक्टिव्हनी इन्व्हेस्टमेंट केली ना तर कुठेतरी टक्का कमी येऊ शकतो. म्हणजे टॅक्स फ्री बॉन्ड्स मिळतात आपल्याला, इन्शुरन्सच्या पॉलिसीज असतात जिथे आपल्याला रिबेट मिळू शकतात. पण आजकाल न्यू रिजाईममध्ये तू बघशील तर हे कुठलंही काही काउंटिंग येत नाही. त्यामुळे मी नेहमी क्लायंटला सांगते की टॅक्स आपल्या परीने असतो. फक्त आता जसा 30% कमवणारा क्लायंट आहे, म्हणजे 30% टॅक्स ब्रॅकेट, आता त्यांनी जर का FDमध्ये पैसे टाकले तर त्याचं काय होणार माहिती आहे, समजा तू टाकलेत 1 लाख आणि तुला त्याच्यावर समजा 30,000 व्याज आलं, त्या 30,000वर सरळ 30% मायनस होतील आणि मग त्याच्या हातात ती अमाऊंट येईल. मग काय त्याचे पैसे उरणार? मग अशा क्लायंट्सला आम्ही सांगतो की तुम्ही थोडंसं जे शॉर्ट टर्म लागणार ते टाका, पण नंतरचे पैसे जे मीडियम टर्म, लाँग टर्ममध्ये ते तुम्ही पैसे एक स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड्स ह्याच्यात इन्व्हेस्ट करा. काय होणार, ॲटलिस्ट समजा चल 12% 14% इन्व्हेस्टमेंट समजा त्याला रिटर्न्स मिळाला असा, तर त्यातनं दर वर्षाला त्याला 2.25 लाखापर्यंतच्या इन्कमवर सूट असते आणि मग बाकीच्या अमाऊंटवरच त्याला टॅक्सेशन येतं. म्हणजे एक्झाम्पल, त्यांनी 5 लाख टाकले, त्याचे 8 लाख झालेत, तर 3 लाखापर्यंतच्या गेन्सवर त्याला त्याच्यातनं 2.25 लाख मायनस होतील. मग जे 75 उरतात, 1,75,000, त्याच्यावरच 12.5% टॅक्स येणार आहे. सो असं जर का केलं ना क्लायंट्सने की त्यांचं टॅक्सेशन बघून, मग आम्ही हे सगळं क्लायंट्सना प्रॉपरली मार्गदर्शन करतो जेव्हा ते आमच्याशी कन्सल्ट करतात. त्याच्यात पण खूप लूप होल्स असतात, मग ते क्लायंटशी आम्ही डिस्कस करतो. ओके. बऱ्याचदा कपल्स एकत्र इन्व्हेस्ट करतात, काही कपलला एकत्र इन्व्हेस्ट करायचंही नसतं. तर मग त्यांना कसं गायडन्स कराल तुम्ही की एकत्र केलं पाहिजे की सेपरेट असलं पाहिजे? काय प्लॅनिंग असलं पाहिजे कपल्सचं? तू बघशील तर आता आजकाल दोन्ही म्हणजे महिला पण जॉब करतायत, पुरुष पण जॉब करतायत, दोघं मिळून घर आपला संसार आपला पुढे नेत आहेत. जर का दोघांनी एकत्र येऊन साथ देऊन जर का ते इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर त्याला जास्त अर्थ मिळतोय. कारण का कसं होतं माहिती, साधं घर घ्यायची गोष्ट झाली, तू एकट्याने घर घ्यायला जा, वेळेस तुम्ही दोघं जण मिळून जर का घर घेण्याची गोष्ट केली तर काय होणार, बघ आपण पैसे जमा करणार,
पण आपले जे डाऊन पेमेंटची तयारी होईल आणि दोघांनी मिळून जर का ती डाऊन पेमेंटची तयारी केली तर ते सोपं नाही का जाणार, मोठी अमाऊंट होणार. परत चला तुम्ही घर घेताना लोन अप्लाय करणार, एकट्याने लोन सँक्शन केलं तर त्याच्याच पगारावर त्याला एलिजिबिलिटी मिळणार. हेच जर का दोघांनी मिळून केलं तर त्यांची लोनची एलिजिबिलिटी पण वाढते. म्हणजे तुझं डाऊन पेमेंटची तयारी पण फास्ट झाली, तुझं लोन, आणि मग तुमचे ॲसेट्स असे बिल्टअप होतात. मग तिथे आम्ही सांगतो की जर का दोघांनी एकत्र मिळून केलं ना, इन्व्हेस्टमेंट तुमची तुम्ही करा. जर का तुझ्या अकाउंटमधनं जात आहे तर तुझ्या नावावर असू दे, तुझ्या मिस्टरांच्या अकाउंटमधनं जात आहे त्याच्या नावावर असू दे, असं इन्व्हेस्टमेंट वेगळी ठेवा, पण तुमचे गोल्स एकत्र आणा. तर त्याला मग ॲसेट्स बिल्टअप होतात. नाहीतर आता साधा आत्ता मी तुला जे एक्झाम्पल दिलं टॅक्सेशनचं सुद्धा, समजा आता तू काही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये SIPमध्ये करते, तुझे मिस्टर पण करतात. लाँग टर्म कॅपिटल गेन 1.25 लाखाची सूट असते. इथे आपण मागचंच एक्झाम्पल घेऊया. 5 लाख आपण इन्व्हेस्ट केले, 8 लाख आपली किंमत झाली आहे, म्हणजे 3 लाखाचं आपल्याला व्याज आहे. एकट्याने जर का केलं असतं तर 1.25 लाख मायनस झाले असते 3 लाखातनं आणि 1.75वर 12.5% टॅक्स बसला असता. आता हे जर का दोघांनी जर का डिवाईड केलं तर काय झालं असतं, 4 लाख त्यांनी काढले असते, 4 लाख हिने काढले असते. म्हणजेच ते 1.5 लाखाचं दोघांनी बेनिफिट घेतलं असतं. 1.5मधनं 1.25 लाख मायनस झाले, फक्त 25,000वर मग तुम्हाला टॅक्स आला असता. सो इतकं सोपं करता येतं. म्हणून मग जेव्हा आमच्याशी कन्सल्ट करतात आम्ही रिक्वेस्ट करतो आमच्या क्लायंट्सना, कारण का कधी कधी ना मिस्टर असं समजूत असते त्यांची की माझ्या मिसेसला काही कळत नाही, पण नेहमी आम्ही व्हॉट्सॲपचा ग्रुप बनवतो, त्याच्यात मिसेसला ॲड करायला सांगतो. नंतर जेव्हा आमचे जॉईंट कॉल्स क्लायंट्सबरोबर होतात गुगल मीटने किंवा ऑफिसमध्ये, तेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही त्यांना इन्क्ल्यूड करा त्या मीटिंगमध्ये. काही कळलं नाही तरी चालेल, फक्त तिला एवढं तर कळेल की माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं, उद्या काही झालं अनफॉर्च्युनेट इव्हेंट तर त्या बाईला माहिती पाहिजे की माझे फायनान्सेस कोण हँडल करत आहे. तर त्यासाठी तरी तिला, आणि हळूहळू ना मग ती खूप छान शिकते. आणि मी आता असं बघते की अशा महिला खूप इंटरेस्ट घ्यायला लागल्यात. काय मी मॅडम फार क्षुल्लक प्रश्न विचारते, मला उत्तरं द्या. तर असं करत करत ना त्यांनी ते फायनान्सेस उचलल्यामुळे मिस्टर कुठेतरी रिलॅक्स होतात. सो हे प्रयत्न करून बघावं. जे कपल्स आपल्याला वॉच करतात आणि आपला पॉडकास्ट ऐकतात त्यांना नक्कीच हा फायदा होईल. नाही, एक्झॅक्टली. महिलांचं इन्व्हॉल्वमेंट आधीपासूनच एवढं कमी होतं. म्हणजे काहीतरी असं होतं की सेपरेट होतो आपण किंवा काही रिझन असेल पार्टनरपासून, त्यानंतर कुणाचं तरी घेणं असतं, कुणाचं तरी देणं असतं, याबद्दल माहीतच नसतं. तर त्याच्यामुळे महिलांनी ह्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यात तुला मी आता एक खूप म्हणजे असं ट्रॅजेडिक एक्झाम्पल आहे. माझी खूप छान क्लायंट आहे, म्हणजे माझे सगळे पॉडकास्ट बघते. तर तिचं कसं झालं माहिती आहे, 2018ला तिचा मला कॉल आलेला. सायनला राहते ती, आणि एकदम पॅनिकमध्ये, म्हणजे की मला तुम्हाला भेटायला यायचं आहे मॅडम, मला तुमच्याशी काही माझ्या गोष्टी शेअर करायच्यात. मग मी तिला ऑफिसमध्ये बोलवलं. जवळजवळ 2 तास लिटरली तिच्या डोळ्यातनं पाणी होतं की मग मी म्हटलं असं काय झालं, एवढं काय तुला. तर शी वॉज ऑलमोस्ट 36 वेन दिस हॅपन्ड, आणि मिस्टर 40 वर्षांचे, आणि त्याचं कुठेतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू झालं, आणि मुलगी त्यांच्या पदरात 9 वर्षाची, आणि तो माणूस त्या गर्लफ्रेंडबरोबर UKला निघून गेला. त्या माणसाचा पगार 4 लाख, हिचा पगार ऑलमोस्ट फक्त 38,000. त्याच्यात तिने कधी सेव्हिंग केलं नव्हतं, का घर खर्च एवढा व्यवस्थित चालायचा की तिला गरजच लागली नाही. जे पैसे यायचे ती उडवायची. तिला त्या मुलीचं संगोपन, स्वतःचं घराचं सगळं पालनपोषण, घर खर्च इतकं डिफिकल्ट गेलं. पण आज मला अगदी सांगायला आवडेल की तिचा आज 26 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे ती आता स्वतः एक स्वावलंबी झाली आहे, प्रयत्न करते, आणि अशा कितीतरी बायकांना ती रेफरन्सेस देते की एकदा तुम्ही ना प्रोफेशनल सल्ला घ्या. म्हणजे मॅडमला जाऊन भेटा, त्यांना नीट सांगा कसं काय करता येईल. तर तिच्या मेडपासूनच्या आता SIP सुरू आहेत माझ्याकडे. म्हणजे मेड पण तिच्या वेळी करायला लागली. सो असं फार महत्त्वाचं ठरतं, कारण का आपल्या बायकांना कुठल्या वेळी काय अडचण येईल ना हे सांगता येत नाही. त्यात तू जर का बघशील ना तर लेडीजचं कसं होतं, म्हणजे बरेच माइलस्टोन्समधनं जातात त्या. म्हणजे आता तू माझंच जर का बघितलंस तर मी IT, खरं मी एक इंजिनिअरिंग केलं आहे कम्प्युटर्समध्ये, मायक्रोसॉफ्टला जॉब केलेला आहे, 10 वर्ष इंडियाच्या बाहेर राहिलेली आहे. पण तरी पण आता तू बघशील तर कुठल्या फील्डमध्ये तर फायनान्समध्ये. सो बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला सॅक्रिफायसेस करायला लागतात. आपणच चॉईस करतो त्या, कारण का आपल्याला आपल्या मुलांना पण वेळ द्यायचा असतो, आपल्या फॅमिलीला वेळ द्यायचा असतो. मग त्यावेळेस कसं होतं माहिती आहे तुला ना, हे सगळं जे
अप्स आणि डाऊन्स जात असतात. हम्म. तिथे मध्ये सबॅटिकल घ्यावी लागेल, म्हणजे ब्रेक घ्यावा लागेल, नोकरी सोडावी लागते, मिस्टरांचं ट्रान्सफर झाली तर तिथे जावं लागतं. मग अशा वेळेस तुम्ही जर का स्वावलंबी असाल, काही ना काहीतरी आपले जे पर्याय, ट्युशन्स घ्या, कॅटरिंगचा हे काहीतरी करा, ऑनलाईन काहीतरी विका. हातात 4 पैसे असले ना तर आपला स्वाभिमान मेंटेन राहतो, घरात आपल्याला किंमत राहते आणि कुठेतरी एक कॉन्फिडन्स असतो की मला समजा काही अशी अडचण आली तर हे पैसे मला उपयोगी पडणार आहेत. तर तसं नेहमी म्हणजे महिलांनी बघावं याच्याकडे. ते तर आहेच. हं. बऱ्याचदा कंट्रोलच नसतो महिलांकडे पैशांवरती. हं. जॉईंट अकाउंट असतं आणि त्यांच्या हस्बंडचा, पार्टनरचा किंवा बाबांचा त्याच्यावरती कंट्रोल असतो. तर सेपरेट अकाउंट असणं किती गरजेचं आहे? कसं तुम्ही ह्याच्याकडे बघताय ह्याच्यावर फार अवलंबून असतं. जॉईंट अकाउंट असलेलं बरं कधी, पण कधी कधी समजा सेपरेशन झालं, डिवोर्स झालं तर इथे कुठेतरी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर शक्यतो जॉईंट असलं तर उत्तमच होतं, पण नाहीतर आपलं एक स्वतःचं म्हणजे मिस्टरांचं पण आणि आपलंसुद्धा एक सेपरेट अकाउंट हे असावं. थोडेसे बॅकअप इमर्जन्सीचे पैसे आपल्या सेपरेट अकाउंटला ठेवले तरी काही हरकत नाही आहे. शेवटी ते दोघांचेच असणार आहेत. पण एक म्हणजे दोन्हीचं एक बॅलन्स असायला पाहिजे. सगळंच आपण जॉईंटमध्ये ठेवलं आणि उद्या काही, कारण का आजकाल काहीच सांगता येत नाही आहे. देर आर सो मच अनसर्टन इव्हेंट्स असे होत आहेत आजकाल लोकांच्यामध्ये. म्हणजे 15 वर्ष एकत्र होते आणि सडनली काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे सेपरेट झाले. मग अशा वेळेस सगळं सुरुवातीपासून आपल्याला बनवायला नाही लागलं पाहिजे. मग तिथे कुठेतरी थोडं सेपरेशन असलेलं काहीच वाईट नाही. अगेन गोल्स तुमचे सेम असले पाहिजेत. मुलांचं शिक्षण, स्वतःचं रिटायरमेंट हे एकत्र मिळून करायचं आहे. मग स्वतः इन्व्हेस्टमेंट्स वेगळे वेगळे असले तर चालतील, पण आपल्याला ध्येय एक असला पाहिजे, डेस्टिनेशन एक असलं पाहिजे. एकदा आमच्या असं लेक्चरमध्ये, जेव्हा मी कॉलेजला होती, इकॉनॉमीचं लेक्चर झालेलं आणि आमच्या सरांनी एक प्रश्न केला की तुम्हाला काय वाटतं एक नॉर्मल मिडल क्लास लाईफ म्हणजे तुमचं एक घर असेल आणि तुमची एक गाडी असेल, दॅट्स इट, आणि तुमचं एक 4-5 जणांचा परिवार, हे तुम्हाला मॅनेज करण्यासाठी एक मंथली किती इन्कम हवी? आणि मी होती तेव्हा सेकंड इयरला. माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींना एक अंदाजच नव्हता. आता मला माझ्या बाबांनी खूप गोष्टी शिकवल्यात त्या बाबतीत की आपलं एवढी इन्कम आहे, आपलं एवढं मॅनेजमेंट होतं, त्यामुळे मला माहिती की एवढ्या इन्कममध्ये मिडल क्लास लाईफ जगता येते. बट अनेक मुलांचं असं होतं की माझ्या आईची इन्कम 20,000 आहे, त्याच्यामध्ये आम्ही जगतोय, हां मग 20,000 नाही, मग 30,000 असेल, माझा खर्च एवढा आहे, मग हा चल 30,000 असेल, असं बऱ्याच लोकांची मेंटॅलिटी होती. तर आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या टाईमला एक जर नॉर्मल मिडल क्लास लाईफ जगायची असेल तर एक मंथली किती इन्कम तुमची असली पाहिजे? फार डिफिकल्ट आहे हा प्रश्न, कारण का सगळ्यांचे ना गरजा, लाईफस्टाईल हा खूप डिफरन्स म्हणजे मी बघते की कोणी 20-25 हजारात पण खुश आहे आणि कोणाला 2 लाख जरी येत आहेत ना हातात तरी त्यांना ते कमी पडत आहेत. आणि हे जे आपले प्रेक्षक बघत असतील ते रिलेट करतील. म्हणजे कारण का काय होतं माहिती आहे, जसं तू तुझं लाईफस्टाईल वाढवत जाते, तू चांगल्या घरात शिफ्ट होते, तुझा मेंटेनन्स वाढणार, तुझी गाडीची किंमत वाढणार, तुझ्या घरातल्या गोष्टी वाढणार, मुलांचं लाईफस्टाईल वाढणार, तर तुझा खर्च वाढत जातो. आणि जेव्हा तुझा 20,000 असतो, तुझे मित्र पण तसेच, तुला एक वडापाव त्याच्यात आनंद असणार, हे पाणीपुरी खाल्लीस तरी तुला आनंद असणार. आणि काय मी बघते हे फार सरप्रायझिंग आहे, अर्निंगपेक्षा ज्यांचा पगार कमी असतो त्यांचा कॉर्पस जास्त असतो आणि ज्यांचा पगार जास्त असतो त्यांचा कॉर्पस काहीच नसतो. म्हणजे माइंडसेट, मी नेहमी म्हणते की श्रीमंत माइंडसेट असलं पाहिजे. किती कमवताय त्याच्यावर तुमचं पुढचं लाईफ नाही डिपेंड होत, तुम्ही कसे पैसे मल्टिप्लाय करतायत ना त्याच्यावर फार डिपेंड होतं. कारण का तू 20,000 कमवते आणि तू त्याचा म्हणजे एक 5-10 हजार खर्च करते आणि 10,000ची SIP करते आणि अगदी छोट्यापणापासून म्हणजे 26 वर्षापासून असं काही सुरू केलं, त्यात तुझे वेकेशनला जाते, सगळं करून सुद्धा तुझे 5,000 बाजूला जात आहेत समजा, तर तुझा कॉर्पस जास्त असणार आहे. आणि तोच जो माणूस मोठं घर घेऊन ठेवलं आहे, मुलांना चांगलं शाळेत टाकलं आहे, काही चुकीचं आहे का? तर बिलकुल नाही आहे. बट तिथे कुठेतरी ना पुढच्या आपल्या जे काही गोल्स आहेत त्याची तरतूद तेव्हापासूनच केली पाहिजे, त्याला कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. मग असं करताना मला नाही आढळत आहे अशा क्लायंटचं. तर तिथे कुठेतरी बॅलन्स आणला ना तर मग आपल्याला परफेक्ट जगता येतं. तर या एपिसोडमध्ये आपण अनेक विषयांवरती चर्चा केलेली आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. प्रज्ञा मॅमचा नंबर स्क्रीनवर आहे, त्यांचीसुद्धा मदत तुम्ही घेऊ शकता.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा बाईचं बजेट बुक फक्त आपल्या मज्जा पिंकवर.